नमस्कार शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी पाठीमागं जे शेत पाहताय तुम्ही, आपल्याला या ठिकाणी सोयाबीन पेरणी करायची आहे। तर पेरणी करताना अगोदर कुठलं तणनाशक मारणं गरजेचं आहे किंवा सोयाबीन पेरणी झाल्यानंतर एक साधारणपणे 48 तासाच्या आत आपल्याला या ठिकाणी तणनाशक मारणं गरजेचं आहे। तर तणनाशक मारत असताना कोणतं मारणं गरजेचं आहे त्यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ आहे। निश्चितच व्हिडिओला अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा। या ठिकाणी पेरणी झाली असेल किंवा पेरणी करायची आहे तर या ठिकाणी आपल्याला स्ट्रॉंग आर्म 12.5 ग्राम प्रति एकर या ठिकाणी आपल्याला वापरायचे। त्याचबरोबर डोस सुपर या ठिकाणी 700 ml प्रति एकर म्हणजे साधारणपणे 160 ते 180 लिटर पाणी होणं गरजेचं आहे। या ठिकाणी आपल्याला सोयाबीन पेरणी झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला 48 तासाच्या आत मारून घ्यायचे, म्हणजे जे उगवणारं तण असेल तर तण आपल्याला या ठिकाणी होणार नाही आणि निश्चितच आपला माल सुद्धा चांगल्या पद्धतीने निघणार आहे, उत्पादन चांगल्या पद्धतीने निघणार आहे। आणि निश्चितच आपल्याला या ठिकाणी उत्पादन चांगलं निघलं तर निश्चित मिळणारा 2 रुपयांना पहा सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळणार आहे। निश्चितच अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी आपल्याला हे प्लॅनिंग करून घ्यायचं आहे, निश्चितच फवारणी करायची आणि त्यासाठी जे सोयाबीनला पेरणीपूर्वीचं जे महत्त्वाचं तणनाशक हे आपल्याला या ठिकाणी वापरून घ्यायचं आहे। निश्चितच ही माहिती आवडली असेल निश्चितच शेअर करा। धन्यवाद।